सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। एअरपोर्टवरच सोनालीने सरळ पुण्याला तिच्या घरापर्यंत आणून सोडणारी बस घेतली। गेल्या 7-8 वर्षात अनेक कंपन्यांनी ही सर्व्हिस सुरू केली होती। सगळं सोयीस्कर झालं होतं। उतरून घ्यायला कोणी खास गाडी नाही तर टॅक्सी घेऊन जायला नको। वेळेचा आणि पैशांचा अपव्ययच। एअरपोर्टवरून तिने घरी फोन केला होता। फोनवर आली होती आई। आईला झालेला आनंद तिच्या आवाजात अगदी उघड दिसत होता। पोचायची साधारण वेळ सांगून सोनालीने फोन बंद केला होता। आता 3-4 तासात सगळ्यांच्या भेटीगाठी होणारच होत्या। मग हा कसा आहे आणि तो कसा आहे याची फोनवर चौकशी करण्याची आवश्यकताच नव्हती। बंगल्याच्या दाराशी गाडी थांबली। सोनालीला वाटलं होतं ते गाडीची वाटच पाहत असतील। आवाज आला की कोणीतरी येईलच, पण कोणीच आलं नाही। तिनेच खाली उतरून डिक्कीतल्या बॅगा काढून घेतल्या। बस निघून गेल्यावर ती फाटकाबाहेरच 2-3 मिनटं वाट पाहत उभी राहिली। मग तिची खात्री झाली की कोणीच बाहेर येणार नाही आहे। तिनेच फाटक ढकलून घेतलं, बॅगा ओढत आत आणल्या। मग फाटक बंद केला आणि ज्या बॅगमध्ये अगदी साधं सामान होतं ती गेटपाशी ठेवून दुसरी बॅग या हातात आणि त्या हातात अशी करत ती बंगल्याच्या वरांड्यापाशी येऊन पोचली। उश्श करत तिने बॅग वरांड्यात चढवली आणि मग मोठ्या दारावरची घंटी वाजवली। ती जराशी निराशच झाली होती। काय ही स्वागताची तर्रा। दार तिच्या आईनेच उघडलं। अगं बाई, सोनी का? आई म्हणाली। म्हटलं अजून 2 तास तरी यायची नाही, हल्ली ती घाटातली वाहतूक असते ना। सोनाली आत आली। बॅग भिंतीपाशी ठेवून तिने पायातल्या सँडल काढल्या आणि पुढे होऊन तिने आईला वाकून नमस्कार केला। तिला हातभरावर उभी करून आई तिच्याकडे प्रेमाने आणि निरखून पाहत होती। एवढी काय पाहते आहेस आई? शेवटी सोनालीने विचारलं। काय पाहणार, तुलाच पाहते आहे। 2 वर्षात किती बदलली आहेस। बदल चांगला आहे का वाईट आहे? स्वतःशीच मान हलवत आई म्हणाली, माणसाचं मनच फसवत असतं। आपण आपलं समजून चालत असतो की जगातलं काही बदलणार नाही, सगळं आहे तसंच राहणार आहे, आणि मग डोळे उघडून पाहिलं की दिसतं क्षणाक्षणाला सारं जग बदलत आहे। आता तूच पाह ना, 2 वर्षांपूर्वी गेली होतीस तेव्हा अगदी अल्लड होतीस, मनाशी म्हणायची सुद्धा हिचं कसं होणार आहे देवासच माहीत। एवढे फोटो पाठवत होतीस, पत्रानं लिहित होतीस, पण माझ्या वेडीच्या डोळ्यासमोर मात्र तीच ती जुनी तू। आता पाहते किती बदलली आहेस। आईच्या मागोमाग आज जात सोनालीने विचारलं। पण तू घरात एकटी कशी? दादा वहिनी कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? आणि मला तर वाटलं होतं मामा मामीसुद्धा इथेच भेटतील। सगळी माणसं भेटणार आहेत तुला, पण इथं नाही। इथं नाही म्हणजे? आधी जरा बसशील का नाही सांगते, आणि आधी हातपाय धू, देवाला नमस्कार करून ये। आणि देवावर विश्वास नाही वगैरे मला ऐकायचं नाही। तुझा विश्वास नसला तर आमचा आहे, तेव्हा जा नमस्कार करून ये। स्वतःशीच खांदे ओढवत सोनाली आत गेली। हातपाय धुवून ती मधल्या खोलीतल्या देवाऱ्यासमोर उभी राहिली। लहानपणापासून ती या देवांच्या मूर्ती पाहत आली होती। लहानपणी कथा वाचताना, गोष्टी ऐकताना तिला हे राम, कृष्ण, हनुमान, विष्णू, गणेश, शंकर हे सर्व अगदी प्रिय वाटत असत। पण कॉन्व्हेंटच्या शाळेत नाव घातलं आणि या धर्माची जणू नाळच कापली गेली। त्या देवांना तिच्या मनात जे खास स्थान होतं ते गेलं। भक्तिप्रेमाचं बीज लहानपणी मनात रुजलं होतं, त्याला कोवळा कोंबही आला होता। भारतीय संस्कृतीत शिक्षण झालं असतं, मराठी संस्कृत असे विषय शिक्षणात आले असते तर तो भक्तीचा, विश्वासाचा, श्रद्धेचा वृक्ष बहरला असता। पण ते झालं नाही। समोरच्या देवाऱ्यात पंचायतन होतं। बाळकृष्ण होता, गणपती होता, देवी होती, बाण होता, डावीकडे घंटा होती, उजवीकडे चांदीच्या घडणीवर शंख होता। उदबत्ती लावायचा विचार क्षणभर मनात आला, पण तो भोंदूपणा झाला असता। या देवांसमोर हात जोडून ती उभी राहिली खरी, पण ती काय मागणार? शेवटी ती मनोमन म्हणाली, माझ्या आईचा तुमच्यावर विश्वास आहे, तो सार्थ ठरू दे। ती स्वयंपाकघरात आली तेव्हा आईने तिच्यासाठी कॉफी बनवली होती।
कॉफीच्या मगच्या शेजारी थाळी होती. खारी गोडी बिस्किटं होती, वेफर्स होते, केक होते. कॉफी पिऊन झाल्यावर सोनाली मागे रेलून बसली आणि म्हणाली, हां आता सांग, सोने महिन्यापूर्वी तुझी आजी वारली. आठवते तरी का आजी तुला? कोकणात राहायची ती. अंधूक अंधूक आठवते आई. तशी ती एकटीच्या एकटी वाडीवर राहायची आणि बरोबर ती रखमा. तर महिन्यापूर्वी ती वारली आणि आज तिला जाऊन महिना होतो आहे. मासिक श्राद्धाचा काहीतरी विधी आहे वाटतं. त्यासाठी सगळी मंडळी तिकडे गेली आहेत. मीच इथे एकटी राहिले होते, तुझ्यासाठी थांबले होते. आणि आता आपल्याला दोघींनाही उद्या तिकडे जायचं आहे. तिकडे? कोकणात? सोनालीचा आवाज जरासा चढला होता. हो. आई जास्त काही बोलली नाही आणि स्वतःच्या समर्थनाचा किंवा सोनालीला पटवून देण्याचाही तिने काही प्रयत्न केला नाही. त्यावरूनच सोनालीने ओळखलं की यांचे सर्व कार्यक्रम आधीच ठरलेले आहेत आणि त्यात आता काहीही बदल व्हायचा नाही. किती दिवसांसाठी, काही कल्पना आहे? सोनालीने विचारलं. नाही, पण मला कंटाळा आला तर मग मी इकडे निघून येऊ शकेन ना? आता तिथे तुझे बाबा आहेतच, त्यांनाच विचार म्हणजे झालं. सोनालीने मोठा सुस्कारा सोडला. जी गोष्ट अपरिहार्यच आहे त्यात निदान काही प्लस पॉईंट असला तर पाहावा, हे तिचं तत्त्वज्ञान होतं. आणि जरासा विचार करताच तिला उमगलं की तशी ती कल्पना जराशी आकर्षकच होती. आजीच्या वाडीवर ती कधी गेली नव्हती. तिथलं वातावरण अगदी वेगळं असणार. शिवाय दादा वहिनी, मामा मामी, आई बाबा, ती एखादी लहानशी सहलच समजायला काय हरकत होती? ओके, कबूल, ती उठत म्हणाली. आणि आई, आता ती बॅग तशीच ठेवते, नाही तर पुन्हा उद्या पॅकिंग करायला लागायचं. तिथे हवा कशी आहे? आता व्यवस्थित उकडत असणार. समुद्र किनाऱ्यावर आहे? खाडीवर आहे, पण समुद्रच म्हणायचा. मग निदान समुद्रात पोहता तरी येईल, हो ना? आई काहीच बोलली नाही. सांग ना, आहे ना बीच? आता तिथं बाबा आहेतच, त्यांनाच विचार. आईने आडवळणाने आपला प्रश्न टाळला हे तिच्या लक्षात आलं. मी शॉवर घेऊ का? आणि मग झोपणार आहे. रात्रभर प्रवास झाला आहे, चालेल? अगदी खुशाल, आई हसत म्हणाली. स्वतःशीच गुणगुणत सोनाली बाथरूममध्ये गेली. सकाळच्या एसटीचं रिझर्वेशन केलेलं होतं. स्टँडवर लोकांची गर्दी होती. गाड्यांवरच्या पाट्या पाहत लोक आपापल्या गाडीचा शोध घेत होते. लहान मुलांची रडणी चालली होती. आवारात स्वच्छतागृह होतं, पण तिथे लोकांची खूप गर्दी होती. सर्वत्र एक चमत्कारिक वास भरून राहिला होता. आपण एसटीने प्रवास जवळजवळ कधीच केलेला नाही, सोनालीच्या ध्यानात आलं. शिवाय गेल्या 3 वर्षात तिने एक वेगळंच समृद्ध, स्वच्छ, शिस्तबद्ध आयुष्य अनुभवलं होतं. तिला त्या आवारातल्या बेशिस्तीचा राग आला, संमिश्र दुर्गंधीची शिसारी आली. पण तिने आपली प्रतिक्रिया स्वतःपाशीच ठेवली. कारण आसपासचे एकमेकांना निरोप देणारे, निरोप घेणारे, बायका मुलांची सोय पाहणारे यात्री, त्यांचं हे रोजचंच आयुष्य होतं. त्यांच्याबद्दल मनात राग किंवा तिरस्कार किंवा कीव आणणं हा मूर्खपणा होईल. तिला उमगलं. कोणीही मूर्ख नव्हतं, अव्यवहारी नव्हतं, फक्त सगळे असहाय्य होते. त्यांची गाडी वेळेवर सुटली. सोनालीची जागा खिडकीशेजारीच होती. शहर एकदा मागे गेल्यावर बाहेर विस्तीर्ण देखावा आला. किती वेळ लागणार आहे आपल्याला? तिने आईला विचारलं. संध्याकाळ तरी होणारच. बाबांना माहीत आहे की आपण येणार आहोत ते? हो माहिती आहे, आधीच ठरलं होतं आमचं. बाबा स्टँडवर येणार आहेत? नाही, आई हसत म्हणाली. नाही? अगं आपल्याला स्टँडवर उतरायचं नाही आहे. श्रीवर्धन सोडलं की पुढे 4-5 मैलांवर फाटा लागतो, तिथे बस थांबेल. बाबा जीप घेऊन आले असतील तिथे. अगं बाई, म्हणजे आजीचं गाव अगदीच लहान आहे तर? कसलं गाव? वाट सरळ आजीच्या वाडीवरच जाते. अगं बाई, म्हणजे? सोने आता गपचिप बस, प्रत्यक्ष डोळ्यानेच पाशील सगळं काही, आई दटावत म्हणाली. पण अर्थात बोलताना ती हसत होती. गावागावात गाडी थांबत होती. उतारूंची चढउतार होत होती. गाडीभोवती विक्रेत्यांचा गराडा पडत होता. सोनाली काही सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करायला आली नव्हती. सर्व काही वेगळं आणि नवीन होतं. तिचं कुतूहल त्रयस्थाचं होतं. 12 वाजता गाडीने जेवणासाठी अर्ध्या तासाचा हॉल्ट घेतला. आईने बरोबर थर्मासमध्ये चहा आणला होता. सँडविच होते, गोडाच्या वड्या होत्या, गार पाणी होतं. अरुंद रस्त्यावरची नागमोडी वळणं घेत घेत गाडी घाट चढली. माथ्यावरची हवा गार होती. सोसाट्याचा वारा होता. मग गाडी जशी घाटातून उतरली तशी हवा दमट व्हायला लागली. खिडकीजवळची सीट असून सुद्धा शरीरावरून घामाच्या धारा व्हायला लागल्या. श्रीवर्धन आल्यावर आई नको नको म्हणत असताना सुद्धा सोनाली खाली उतरली आणि स्टँडवरच्या हॉटेलमध्ये तिने गारेगार कोका कोला घेतला. तिला माहीत होतं की हा गारवा क्षणिक आहे,
पण उकाडा सहनच होत नव्हता. गाडी सुटायच्या अखेरच्या क्षणी ती वर चढली. प्रवासाचा शेवटचा टप्पा. ती मनाशी विचार करत होती. 10-12 मिनिटांनंतर आईने उतरायची तयारी सुरू केली. आईने बहुधा आधीच कंडक्टरला सांगितलं असावं, कारण त्यांच्या फाट्यापाशी गाडी थांबली. प्रवासात मध्येच उतरणाऱ्या या दोघींकडे, विशेषतः जीन्स पॅन्टमधल्या सोनालीकडे सगळ्यांच्या नजरा जरा नवलाने वळल्या, तर त्यात नवल नव्हतं. गाडी निघून गेली. सोनाली आईकडे जरा नवलाने पाहत होती. आई ती ज्या रस्त्याने आली त्या दिशेला पाहत होती. ती बघ, जीप आली, आई म्हणाली. जीप सोनालीचे वडील गोविंदराव चालवत होते. जीप थांबता सोनालीला दिसलं की शेजारच्या सीटवर रघुमामा बसला होता. गोरा पान, नाकेला उभ्या चेहराचा, शरीराने किरकोळ. तो चटदिशी उडी मारून खाली उतरला. गोविंदराव मात्र सावकाश जीपमधून उतरले. सोनालीकडे पाहत रघुमामा म्हणाला, अरे गोविंदा, ही सोनी चांगलीच उंच झाली की रे. सोनालीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान लपून राहत नव्हता. कशी काय झाली ट्रिप? इथली नाही, अमेरिकेहून परततानाची. बाबा, त्या 10,000 मैलांपेक्षा हे 150-200 मैल जास्त कंटाळवाने गेले हो. रघुमामाने त्यांच्या बॅगा उचललेल्या होत्या. तो म्हणाला, सोने तू बस पुढे, आम्ही दोघं मागे बसतो. बाबा तुम्ही का आलात? दादा का नाही आला जीप घेऊन? तुझा दादा, वहिनी आणि मामी कालच परत गेले, मला न भेटताच. दादाच्या मुलांच्या शाळा आहेत, मामीचीही नोकरी आहे. बाबा म्हणाले, आता इथेच आहेस, पडेल गाठ म्हणाले. मी खरं काय ते सांगतो. रघुमामा म्हणाला, आनंदला आणि त्याच्या बायकोला वाडीवर राहायला आवडत नाही, आणि सोने तुझ्या मामीचंही तेच कारण आहे. मला तर काही समजतच नाही. चढा आत गाडीत, बाबा म्हणाले. सगळे गाडीत बसल्यावर त्यांनी गाडी रिव्हर्स केली आणि मग वाडीकडे जाणारा फाटा घेतला. हा रस्ता कच्चा होता. गाडी सांभाळून चालवावी लागत होती. सोनाली मनाशी विचार करत होती, फक्त गाडीवाल्यांसाठीच का वाडीला जाणं शक्य होतं? समजा कधी चुकामुक झाली? मग तिचं लक्ष बाहेर गेलं. बाहेरचा देखावा आता एकदम वेगळा होता. इतका वेळ ती हमरस्त्यावरून येताना दोन्ही अंगांना नारळ सुपारीच्या बागा पाहत आली होती. पण हा रस्ता तर अगदी पांढऱ्या रेताळ जमिनीतून जात होता. बाबांनी घड्याळात पाहिलं. मग त्यांनी गाडीचा वेग वाढवला. खड्ड्यांच्या रस्त्यावर जोरजोराचे धक्के बसायला लागले. रघुमामा मागच्या खिडकीतून पुढे पाहत होता. गोविंदा, जरा घाई कर, तो म्हणाला. सोनालीला कशाचाच अर्थ समजेना. एक छोटासा चढ चढून गाडी वर आली. समोर पाणी पसरलं होतं. बाबा, ती एकदम म्हणाली. बाबांनी गाडीचा वेग कमी तर केला नाहीच, जरासा वाढवलाच. बाबा, सोनाली पुन्हा म्हणाली. गाडी पाण्यात शिरली. पाणी जास्त खोल नव्हतं, जेमतेम फुटभर असेल. दोन्ही बाजूंना पाण्याचे उंच फवारे उडत होते. पाण्याचा विस्तार चांगला 200-250 फुटांचा असावा. शेवटी गाडी एकदाची पाण्यातून बाहेर आली. 100-125 फूट पुढे गेल्यावर बाबांनी गाडी थांबवली. ते खाली उतरले. सोनालीलाही त्यांनी खाली उतरायची खूण गेली. रघुमामा आणि आई खाली उतरल्या होत्या. दिवस अखेरच्या संधीप्रकाशात ते चौघेजण समोरच्या पाण्याकडे पाहत होते. बाबा, तुम्ही केवढा धोका पत्करला होतात? अगं जरा उशीर झाला एवढंच. ही संध्याकाळची भरती आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा खाडीला भरती येते आणि वाडीची वाट पाण्याखाली जाते. तेवढ्या वेळा सांभाळल्या की झालं. तुमचं एक ठीक आहे, तुमच्यापाशी गाडी आहे. बाकीच्यांचं काय? कोण बाकीचे? गावातले आणखी कोणी येणारे जाणारे असतीलच ना. कसलं गाव? गावबिव काही नाही. मला तर समजतच नाही. न समजायला काय झालं? इथे पुढे फक्त तुझ्या आजीचीच वाडी आहे, बाकी कोणी नाही. पण असं कसं असेल? आहे, आणि तू प्रत्यक्ष पाहशीलच. गाडीकडे परत येता येता रघुमामा म्हणाला, अगं सोने, ही डावीकडे दिसते ना, ती खाडी आहे. तुझ्या आजीच्या वाडीच्या दोन्ही अंगांना खाडी आहे, आणि भरती आली की सगळ्या वाडीलाच पाण्याचा वेढा पडतो. तेथे आसपास शेती, बाग, मशागत यासाठी जमीनच नाही. पण इतक्या अगदी टोकाला येऊन राहणारे होते तरी कोण? आपले पूर्वज, दुसरे कोण? माझी आई या वाडीवर सून म्हणून आली तेव्हाही तिथे 3ऱ्या-4थ्या पिढीचा राबता होता, आणि इतक्या वर्षापूर्वीचा इतिहास कोणाला माहीत आहे? चला. कच्च्या रस्त्यावरून गाडी पुढे निघाली. 1.5-2 मैलांचं अंतर काटल्यावर मग रस्त्यावर दगडांची वरवंड लागली, आणि वरवंड ओलांडून गाडी पुढे आली आणि इमारतीबाहेर येऊन उभी राहिली. प्रवासात आणि जीपमधून वाडीवर येताना इतक्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालली होती की वाडीतल्या आजीच्या घरासंबंधात सोनालीला विचार करायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता.
आईला 4-2 प्रश्न विचारले असते तर घराची कदाचित कल्पना आली असती, पण आता समोरच्या घराकडे पाहता पाहता तिला वाटलं खरंच याची शब्दांनी कल्पनाच देता आली नसती. जीप घराच्या उजव्या बाजूने आली, वळण घेऊन थांबली. सुरुवातीच्या 5-7 सेकंदाच्या दृष्टिक्षेपात सोनालीला दिसलं की डाव्या हाताला दुमजली घर आहे. घरासमोरच खूप मोठा मांडव आहे आणि समोरच 100 पावलांवर आणखी एक दुमजली इमारत आहे आणि उजव्या हाताला पोफळीची वाडी सुरू होत आहे. समोरच्या इमारतीच्या मागे समुद्राची फेसाळती कड दिसत होती. सागराचा खोल खरजातला आवाज पार्श्वसंगीतासारखा होता. त्याखेरीज आवाज नव्हता, हालचाल नव्हती, विलक्षण स्तब्धता होती. केव्हाचा तरी पूर्वीचा एक क्षण त्या देखाव्यातून गोठून राहिला होता. हाऊसेस ऑन दी सी. एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराने असा देखावा रंगवून त्याला नाव दिलं असतं. किती विलक्षण चित्रमयता. बाबा, गोविंदरावांकडे वळून सोनाली म्हणाली, तुम्ही मला एकदाही ते आणलं नाहीत? तिच्या शब्दात आरोप होता. पण आता आणलं आहे ना? गोविंदराव हसत म्हणाले. पण आजी असताना आले असते तर तिची गाठ तरी पडली असती. गोविंदराव तिला कसं सांगणार की आजीनेच सांगितलं होतं की काहीही झालं तरी सोनालीला वाडीवर आणायचं नाही म्हणून. गोविंदरावांना वाटायला लागलं होतं की शेवटी आजीचं डोकंच ठिकाणावर नव्हतं. नाहीतर असं कोणी सांगतं का? गोविंदा, मी गेले की माझ्या अस्थिसुद्धा या घरात आणायच्या नाहीत बरं का. आणि पैशांच्या मोहाला बळी पडू नकोस. नोकरीतून रिटायर झालास तर इथे राहायला येऊ नकोस. सुट्टीला वगैरे आला तर 8-10 जण अशी मिळून या. एकट्या दुकट्यानं अजिबात येऊ नका. माझी तर खरी इच्छा ही आहे, दोन्ही घरांना आगी लावून दे आणि पुन्हा इथे येऊ नकोस. पण तू ऐकायचं नाहीस माहिती आहे. मलाच वेड्यात काढशील. पण एवढंच लक्षात ठेव, मी उभा जन्म इथे काढला आहे. गोविंदरावांनी यातलं काही आपल्या पत्नीलाही सांगितलं होतं. जे हाती येईल त्यावर समाधानी मानावं सोने. चला आता 3 फुटांच्या दगडी जोत्यावर घर बांधलं होतं. जोत्याचे दगड, भिंतींच्या विटा, छताच्या तुळ्या, दारा खिडक्यांच्या काचा, एक वस्तू 20-25 मैलांवरून वाहून आणावी लागली असेल. बैलगाडीतून नाही तर खेचरांच्या पाठीवरून. अर्थात त्यावेळी सगळी स्वस्ताही होती. वेळ हवा तेवढा होता. तारखा पाळायच्या नव्हत्या. पण तरीही ही 2 घरं बांधण्यासाठी कोणीतरी अगदी नेट लावला असला पाहिजे. एव्हाना अंधार पडला होता. बाहेरच्या प्रशस्त वरांड्यात दिवा लागला. विजेचा दिवा. 1-2 सेकंदानंतर सोनालीच्या लक्षात त्यातली विसंगती आली. येताना वाटेत विजेचे पोल, तारा काहीही दिसलं नव्हतं. बाबा, वीज? ती नवलानं म्हणाली. हो आहे ना, वीज आहे, पंखे आहेत, फ्रीज आहे, रेडिओ, TV आहे, सर्व काही आहे. सुरुवातीस कंदील, स्टँड, चिमण्या असं होतं. आई खूप म्हणायची, सारा बंगला माझ्या पायाखालचा आहे, मला नाही लागत दिवे. पण केव्हा कशी वेळ येईल सांगता काय येतं. मीच 3 वर्षांपूर्वी जनरेटर बसवून घेतला. सोय झाली तरी आई बोलून दाखवणाऱ्यांपैकी नव्हतीच. गोविंदरावांनी आईचे शब्द सांगितलेच नाहीत. अरे गोविंदा, काही वेळा अंधारच बरा रे. काही गोष्टी अंधारात दडलेल्या असतात, त्याच बऱ्या बाबा. आईच्या अनेक वाक्यांचे संदर्भ भलतीकडेच नेणारे होते. रघुमामा आणि आई पायऱ्या चढून वरांड्यात आले. सोनाली जेव्हा दाराकडे वळली तेव्हा तिला विजेच्या बटनापाशी उभी असलेली वयस्क बाई दिसली. अंगाने शिडशिडीत, वर्णाने काळी, उंचीला मध्यम, पिकलेल्या केसांची, मनुकांसारख्या काळ्या डोळ्यांची. सोने ही रखमा. गोविंदराव म्हणाले. गेले कितीतरी वर्ष हीच वाडीवर आईच्या सोबतीला आहे. गोविंदरावांनी सोनालीला हे नाही सांगितलं की त्यांच्या जन्माच्या आधीपासून रखमा वाडीवर होती. तिचा पूर्वेतिहास काय होता हे त्यांना खूप वर्षांनंतर समजलं होतं. 15-16 वर्षांची बालविधवा रखमा दांडेकरांच्याकडे कामास लागली होती. मालक नोकराचं नातं केव्हाच गळून पडलं होतं. ती दांडेकरांच्या घरातला अविभाज्य घटकच बनून गेली होती. गोविंदाला तिने अंगाखांद्यावर खेळवलं होतं. प्रसंगी कान पिळले होते, पाठीत धपाटेही घातले होते. अजूनही एखाद्या वेळी गोविंदराव आणि रखमा खोलीत एकटेच असले तर अनावधानाने तिच्या तोंडून अरे गोविंदा असा एकवचनी वापर होत असे. गोविंदरावांनी हे नाही सांगितलं की ते नोकरीसाठी वाडी सोडून गेल्यावर वडिलांच्या निधनानंतर रखमाच्या आधारानेच त्यांची आई वाडीवर एकट्याने राहिली होती. सोनालीला रखमाला पाहून अमेरिकेतल्या दक्षिणेतल्या राज्यातल्या निग्रो गोऱ्यांच्यातल्या संबंधाची आठवण झाली. अगदी 2ऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत ही पद्धत होती.
वास्तविक समाजात सर्व दृष्टीने बहिष्कृत असलेली ही निग्रो जमात, पण एखाद्या श्रीमंत गोऱ्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या बायका स्वतःच अंतर राखून वागत असल्या तरी हक्काने वागत, मोठं जटिल सामाजिक नातं. खाली 6 प्रशस्त खोल्यांचा मजला होता. प्रत्येक खोलीला वरांड्यात उघडणारं दार होतं. मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना गेला होता. खाली स्वयंपाकघर होतं. तिथेच डायनिंग टेबल होता. एक बसण्या उठण्याची खोली होती. तिथेच सोफा सेट, खुर्च्या होत्या, TV होता. दुसऱ्या दिवशी तिला समजलं की वर डिश अँटेना बसवून घेतला होता. खालची एक खोली सामानाची होती. पेट्या, ट्रंका, पोती, बासनात गुंडाळलेली काही पार्सलं इत्यादी इत्यादी. खालची एक खोली रखमाची होती. सगळे आत येऊन मोठ्या खोलीत बसले. रखमा स्वयंपाकघरात गेली आणि एका ताटात बशांची रास आणि चहाने भरलेले कप घेऊन आली. दिवसभराच्या प्रवासाने यातायातीने उकाड्याने शिनून गेलेल्या सोनालीला तो चहा अगदी अमृतासारखा लागला. आंघोळी वगैरे करणार असाल तर सगळी सोय आहे, गोविंदराव म्हणाले. अर्थात सोनालीसाठी आईला सगळं परिचित होतं. आंघोळ नको, नुसतंच हाततोंड धुते, सोनाली म्हणाली. जेवण व्हायला अजून अवकाश आहे ना, मग जरा पडते. सोने चल, तुझी खोली दाखवतो तुला, रघुमामा म्हणाला. त्याच्या मागोमाग सोनाली जिन्याने वर गेली. जिना मधल्या खोलीत येत होता. 4 भिंतीत 4 खोल्यांची दारं होती. समोरची खोली तुझ्या आईबाबांची आहे, ही माझी आहे. या समोरासमोरच्या 2 खोल्या रिकाम्या आहेत, त्यातली कुठलीही घे. सोनालीने जी खोली निवडली तिला पश्चिमेला खिडकी होती. खिडकीतून अगदी लांबवरचा देखावा दिसत होता. फेसाळता सागर दिसत होता. खारट दमट वाराही येत होता. मधल्या खोलीतच भिंतीपाशी सॅनिटरी ब्लॉक होता. सोनालीने गार पाण्याने हाततोंड धुतले आणि जरासा ओलसर केलेल्या टॉवलने हात, पाय, मान सर्व काही पुसून काढले. रघुमामा खाली गेला आणि ती खोलीत येऊन कॉटवर आरामात बसली. डावीकडेच खिडकी होती. खिडकीतून समोरचं दुसरं घर दिसत होतं. आल्यानंतरच्या गडबडीत आपण ते दुसरं घर पाहिल्याचं ती विसरूनच गेली होती. आता ती खिडकीजवळ उभी राहून ते घर नीट पाहू लागली. तेही 2 मजली होतं. या घरासारखंच उंच जोत्यावर बांधलं होतं. आकाराने जवळजवळ या घरा एवढंच असेल. समोर वरांडाही होता, पण वरांड्यात उघडणारी सर्व दारं, सर्व खिडक्या, वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या. तिथे कोणी राहतही नसावं, नाही तर रात्रीच्या अंधारात लहानशा दिव्याचाही प्रकाशाची तिरीप दिसली असती. सर्व देखाव्यावरच उदासतेचा, खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता. क्षितिजाच्या कडेपर्यंत विस्तारात गेलेला अथांग सागर, क्षितिजापासून वर झेपावत गेलेला निळ्या काळ्या आकाशाचा अवाढव्य घुमट, त्या विशाल पार्श्वभूमीवर मानवी वस्तीचा तो एकमेव वारसा किती क्षुद्र वाटत होता. तिला स्वतःच्याच विचारांचं नवल वाटलं. वास्तविक ही गंभीर तात्विक झेंगटं गळ्यात अडकवून घेऊन स्वच्छंदपणे वावरणाऱ्या जीवाला खालच्या धरणीवरून सरपटत लावण्याचा तिचा स्वभावच नव्हता. मग हे जराशे खिन्न विचार मनात कुठून आले? या वातावरणाचा तर हा परिणाम नाही. आणि ती वाडीवरून परत गेली की हा अनुभव विसरून जाणार होती का? एकाएकी तिच्या मनात फोटोचा विचार आला. का नाही? प्रकाश कमी होता. सागराच्या फेसाळत्या लाटांमुळे देखाव्यात स्थिरता नव्हती. तरीही प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती? तिची फिल्म 400 ASAची होती. सुपर फाईन ग्रेनची होती आणि मिनॉल्टाच्या लेन्सेस तर जगप्रसिद्ध होत्या. कॉटखालची बॅग पुढे ओढून तिने कॅमेरा काढला. 300ची टेलिफोटो लेन्स लावली. कॅमेरा खिडकीत व्यवस्थित ठेवता येत होता. अर्ध्या सेकंदाचा एक आणि 1 सेकंदाचा एक असे 2 फोटो काढून तिने कॅमेरा परत केसमध्ये ठेवून दिला. एकाएकी खूप मोठी जांभई आली. तिची खात्री होती ती जर आता कॉटवर आडवी झाली तर झोपीत जाईल. त्यापेक्षा खाली जाणं बरं. जेवायची वेळ झालीच असेल. सोनाली खाली आली तेव्हा सगळे स्वयंपाकघरात डायनिंग टेबलभोवती बसलेच होते. आलीस का? तुला हाक देणारच होते, तिची आई म्हणाली. रखमाने भात शिजवला होता. चटणी वरण केलं होतं. येताना आईने खायचं काही आणलंच होतं. अर्थात सगळी घरचीच माणसं असल्याने औपचारिकपणा तसा नव्हताच. टेबलाच्या मध्यभागी सर्व ठेवलं होतं. रखमाने प्रत्येकापुढे ताट, वाटी, भांडं ठेवलं होतं. ज्याला जे हवं ते तो घेत होता. खाता खाता मागं रेलून बसत सोनाली म्हणाली, बाबा तुम्ही सांगितलं नाहीत वाडीत 2 घरं आहेत म्हणून? टेबलावर गप्पा चालल्या होत्या त्या एकदम थांबल्या. हो आहेत ना, गोविंदराव जरा वेळाने म्हणाले. गप्प बसलेल्या सगळ्यांकडे पाहत सोनाली म्हणाली, काय झालं? एकाएकी सगळे गप्प का झालात? विचारण्यात माझी काही चूक झाली का? शेवटी रघुमामाच म्हणाला,
सोने, विचारण्यात तुझी काहीही चूक झाली नाही. त्याचं काय आहे, त्या दुसऱ्या घरासंबंधात आम्ही सहसा काही बोलत नाहीत. त्यांच्या गप्प बसण्यापेक्षा हे शब्द जास्त कोड्यात टाकणारे होते. ठीक आहे, तुम्ही तो विषय काढत नाहीत. सोनाली म्हणाली. का काढत नाही हे तरी मी विचारू शकते का तेही वर्ज्य आहे? इतकं सार्कॅस्टिक होण्याची गरज नाही. गोविंदराव जराशी चिडून म्हणाले. हे बघ, आई समजावणीच्या सुरात म्हणाली. उद्या बाबा तुला सगळं काही सांगतील, मग झालं. तो विषय जरासा अप्रिय आहे. शब्दागणिक सोनाली जास्तच बुचकळ्यात पडत चालली होती. आणखी काहीतरी तिला आठवलं. आजीला जाऊन महिनाच होत होता. मृत्यूनंतर महिन्याभरात काही विधी करायचा असतो हे ती प्रथमच ऐकत होती. जन्मानंतर महिन्याचे वाढदिवस साजरे करतात हे तिनं ऐकलं होतं. मृत्यूनंतर वर्षाचं श्राद्धही अवश्य असतं. पण हे महिन्याचं विधीचं काय प्रकरण होतं? अर्थात हे विचारण्याचा हा क्षण खासच नव्हता. आधीच वातावरणात जरासा ताण आला होता. ती मुकाटपणे जेवायला लागली. संध्याकाळी वाडीवर पोचल्याच्या क्षणीचा थकवा गेला होता. हवेतही जरासा गारवा आला होता. आतल्या खोलीतली एक खुर्ची तिने ओढत बाहेरच्या वरांड्यात आणली आणि खांबाला पाय लावून ती आरामात बसून राहिली. चंद्र वर आला होता. सागराची फेसाळती कळ चंद्रप्रकाशात लखलखत होती. सागराचा घनगंभीर घोष सतत चाललाच होता. वातावरणात वेगळेपणा तिला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवला. वरांड्यात कोणीतरी आल्याची तिला चाहूल लागली. तिने वळून मागे पाहिलं. रघुमामा खुर्ची घेऊन आला होता. खुर्ची तिच्या खुर्ची शेजारीच ठेवून तो खुर्चीत बसला. त्याच्याकडे वळत सोनाली म्हणाली. मामा, बाबांना एवढं रागावलेलं मी कधी पाहिलं नाही. अगं, रागावलेले नव्हते. उगीचंच सारवासारव करू नकोस, मी त्यांना बरोबर ओळखते. एक उसासा टाकत रघुमामा म्हणाला. त्या दुसऱ्या घराचा विषय निघाला की गोविंद असाच ऑफ होतो. त्यांच्यापुढे बोलण्याची काही वेळ वाट पाहत मग ती म्हणाली. या अर्धवट सांगण्याने तुम्ही सगळे माझी उत्सुकता वाढवत नेत आहात. हे तुमच्या कोणाच्या ध्यानात येत नाही का? आता रात्रभर तो विषय माझ्या डोक्यातून जायचा नाही. तरीही रघुमामा काही बोलला नाही. असाच गप्प बसणार असलास तर मीच एक टॉर्च घेते आणि जाते त्या घराकडे. पाहते तरी त्यात एवढं काय आहे ते. सोने, रघुमामा इतके विलक्षण आवाजात बोलला की सोनालीच्या अंगावर काटाच आला. उगाच काही बलतं करू नकोस बरं का. उद्या बाबा तुला सांगणारच आहेत ना. मामा समजा गेले. 5-25 पावलांवर तर आहे. चंद्र चांगला वर आला आहे. शिवाय माझा टॉर्च बरोबर असणार. तुला एवढा धसका घ्यायला काय झालं? तसं नाही ग. रात्रीची वेळ, काही साप किरडं चावायचं. तिला माहीत होतं ते खरं कारण नव्हतं. तिच्या शब्दांनी रघुमामा खरोखरच धास्तावला होता. जवळजवळ भ्यायलाच होता. मामा, सोनाली बोलायला लागली, पण रघुमामाने तिला मध्येच अडवलं. सोने, आता ऐक. ते दुसरं घर गोविंदाच्या चुलत्यानं बांधलं आहे. म्हणजे आधी घर बांधलं ते गोविंदाच्या वडिलांनी, पण वाडी सामायिक मालकीची होती. तेव्हा त्यांच्या भावाने घर बांधायचा हट्टच धरला आणि अर्थात त्याला तसा अधिकार होताच. 2 भावांच्यात विशेष सख्य नव्हतं. खरं सांगायचं तर वैमनस्यच होतं. दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. तुला माहीत आहे की नाही कुणास ठाऊक, गोविंद आणि मी श्रीवर्धनला एकाच शाळेत एकाच वर्गात होतो. मीही वाडीवर येऊन 2-2, 4-4 दिवस राहिलेलो आहे. तेव्हा काही गोष्टी माझ्या कानावर आल्याखेरीज कशा राहतील. गोविंदाच्या काका संबंधात खूप कानावर यायचं. गोविंदाचे काकू आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेल्याचं मला माहीत आहे. तो आमच्यापेक्षा वर्षभराने मोठा असेल. अर्थात ही अगदी वरवरची हकीकत आहे. गोष्टी खूप पुढच्या थरापर्यंत पोचल्या होत्या. गोविंदाचे काका कर्जबाजारी झाले होते. काहीतरी देणीघेणी करून गोविंदाच्या वडिलांनी भावाचा प्रॉपर्टीचा अर्धा भाग खरेदी केला. मला पुढचं नक्की माहीत नाही, पण तेवढ्याने प्रश्न मिटले नाहीत असं दिसतं. कारण एका रात्री काकांनी आपल्या घरात आत्महत्या केली. बाहेरच्याच खोलीत वाशाला दोरखंड बांधून त्याचा गळफास लावून घेतला. रघुमामा गप्प बसला. तो पुढे काही बोलायची चिन्हे दिसेनात. बस एवढंच? एवढंच म्हणजे काय? रघुमामा जरा रागाने म्हणाला. आणखी काय हवं? मामा, ती एक ट्रॅजेडी झाली मला मान्य आहे, पण अगदी घरोघरी नाही तरी अनेक कुटुंबात अशा ट्रॅजेडी होत असतात. बाबांच्या वडिलांचा त्यात काही दोष नव्हता. उलट त्यांची मदतच केली होती. ते काय भावाच्या सगळ्याच कृत्यांना जबाबदार होते का? आता त्या घटनेला कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत. आता बाबांना त्या घराचा उल्लेख इतका अप्रिय का? असतात काही माणसं भावनावश होणारी. बाबांच्या वडिलात आणि त्यांच्या भावात अजिबात शक्य नव्हतं, म्हणून तूच सांगितलंस ना. मग रघुमामा जरा वेळ गप्प बसलेला पाहताच ती म्हणाली. मामा, तुम्ही काहीतरी लपवता आहात सारे माझ्यापासून.
तुझ्यापासून लपून ठेवायचं काय? मी काही अडाणी नाही. मामा, मी त्या घराकडे जाते म्हणतास तुझी काय घाबरगुंडी उडाली होती ती काय मला दिसली नाही? सांग. तरीही रघुमामा गप्पच होता. त्या घराबद्दल काही प्रवाद असले पाहिजेत. तुझा चेहराच ते सांगतो आहे. म्हणून तिकडे कोणी जात नाही. सगळ्या दारखिडक्या बंद करून ठेवल्या आहेत, हो की नाही? मी हो म्हणणार नाही आणि नाही म्हणणार नाही. रघुमामा खुर्चीतून उठून उभा राहिला. अडाणी नाही म्हणतेस ना, मग तुला जास्त काही सांगायची जरुरी नाही. आणि आता मी झोपायला जाणार आहे आणि तूही तेच कर. रघुमामा वळून घरात निघून गेला. सोनाली काही वेळ तशीच खुर्चीत बसून राहिली. गेल्या तासभरात वाडीवरच्या आयुष्याला एक नवच परिमाण जोडलं गेलं होतं. व्यसनी आणि दुर्वर्तनी माणसाची आत्महत्या, पछाडलेलं घर. अर्थात अमेरिकेत असताना तिने एक्स फाईल्स, ट्वाइलाइट झोन अशा मालिका आणि इतरही हॉरर मूव्हीज पाहिले होते. जराशी चिकित्सकाची भूमिका असल्याने पडद्यावरील देखाव्याच्या परिणामापेक्षा तो परिणाम साधण्यासाठी दिग्दर्शकाने काय कृत्या योजल्या आहेत, छायाप्रकाशाचा, संगीताचा, सूचक प्रसंगाचा कसा वापर केला आहे याकडे तिचं जरा जास्त लक्ष असायचं. मुळात मनात एक ठाम धारणा असायची की हा सिनेमा आहे, काही वेळाच्या करमणुकीसाठी बनवण्यात आला आहे. आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत. तेव्हा अगदी क्वचित तिच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला होता. आता वरांड्यात बसून ती त्या समोरच्या रिकाम्या घराकडे पाहत होती. मनाशी काही निष्कर्ष काढत होती. आजी आणि रखमा गेली कितीतरी वर्ष वाडीवर एकट्याच्या एकट्या राहत होत्या. म्हणजे भावाच्या निधनानंतरही आजोबा इथेच राहिले होते. काही धोका असता तर आजी एकट्याने राहिली नसती आणि आताही आपण सारेजण असे इथे आलो नसतो. सोनालीला अजिबात कल्पना नव्हती की तिचे निष्कर्ष चुकीच्या माहितीवर आधारलेले होते आणि तिला याचीही कल्पना नव्हती की तिच्या अनुभवातले तर्काचे आणि कार्यकारण भावाचे नियम नवीन परिमाणात निरुपयोगी होते. पण या पहिल्या रात्री तिला आणखीही कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या.